काय नक्की परिस्थिती होऊ शकते का? आता कालच हा निर्णय झाला आणि पंतप्रधान हे प्रदेश दौऱ्याला गेलेले आहेत. मी मुख्यमंत्र्यांना सगळ्या आम्ही कारखानदार पुन्हा एकदा भेटून आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की आता फार मोठी आर्थिक संकटामध्ये हे कारखाने सापडलेले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून आणि एक कारखानदार म्हणून मला वाटतं ही कारखानदारी पुढं चालणं फार अवघड आहे. जर साखरला दर वाढली नाहीत, MSP जर वाढवली नाही, जर आपण इथेनॉल घेतलं नाही, इथेनॉलचे दर वाढवले नाहीत, तर पुढच्या वर्षी अनेक कारखाने हे चालू होतील का नाही मनामध्ये शंका आहे. त्याशिवाय FRP वाढते आहे, पगार वाढतो आहे, मेंटेनन्स खर्च वाढतो आहे, वाहतूक तोडणीचे दर वाढत आहेत आणि त्यामुळे गंभीर प्रश्न यानंतर निर्माण होणार आहेत. आपल्याला दिल्लीला जाऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब यांना सांगावं लागेल आणि यातून निश्चितपणे मार्ग काढावा लागेल. नाहीतर कारखानदारी ही अतिशय धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, 0 कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो.